अमरावती स्त्री जिल्हा रुग्णालयामधील नवजात शिशु कक्षाला आग, 3 नवजात बालकांचा मृत्यू तर 6 बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पहाटे 3:30च्या सुमारास आग लागल्याची माहिती। नागपूरच्या गोधणी ग्रामपंचायत परिसरामध्ये गॅस गळती, 40हून अधिक नागरिकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 200 मीटरचा परिसर रिकामा, एनडीआरएफकडून बचाव कार्य। छत्रपती संभाजीनगरातील सांगुडे कुटुंबाच्या आत्महत्या प्रकरणामध्ये नवा अँगल। संगीता सांगुडे यांच्या जुन्या व्हिडिओमुळे चर्चा, एका नातेवाईक महिलेमुळे संसारामध्ये वाद निर्माण झाल्याचा दावा। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध, दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद, राहुल गांधींची दुटप्पी भूमिका, पुण्यातील छात्रों की गूंज। या कार्यक्रमावर मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून चाकण एमआयडीसीमधील रस्ते कामांचा आढावा। चाकण ते तळेगाव महामार्गाची पाहणी, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिसरातील खड्डे बुजवण्याचे काम। जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही, शासनाविरोधात, त्यावर सरकार निर्णय घेईल। जात पडताळणीमध्ये चुका असेल तर त्यावर आम्ही लढतोय, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। ओबीसी आणि मराठा समाजामध्ये कोणताही वाद नाही, ओबीसींची नियत साफ, मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही। जरांगेंचं भाष्य, 29 तारखेच्या आंदोलनावर ठाम। बारामतीत आमदार रोहित पवारांच्या पीए अजित दशावतारे यांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यू। रुईमधील साई गणेश नगर इथे फॉरेन्सिक टीमकडून तपासणी, मुलीची हत्या की आत्महत्या, तपास सुरू। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील खाद्यतेल व्यापारी एकवटले। सुट्या तेलाची विक्री बंद केल्यावरून कोर्टात जाणार, 15 दिवसामध्ये निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचाही इशारा। प्युअर तेल काढण्याचा आमचा पारंपरिक व्यवसाय, समाजानं कधी भेसळयुक्त तेल विकलेलं नाही। सुट्या तेलावरील बंदीनंतर बावनकुळेंच्या समोर वडेट्टीवारांकडून नाराजी व्यक्त, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय मांडणार, बावनकुळेंचं आश्वासन। मुंबईतील 17 मैदानं कमर्शियल केली, जोपर्यंत मोकळी मैदानं भूखंड परत मिळवत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार। तिरंगा आंदोलनातून आदित्य ठाकरेंचा प्रशासनावर निशाणा, तर आदित्य ठाकरेंची नौटंकी सुरू असल्याची नवनाथ बन यांची टीका। हिंगोलीमध्ये कावड यात्रेदरम्यान 2 डीजे वाहनांच्या आवाजाच्या स्पर्धेमुळे एका तरुणाचा मृत्यू। 2 डीजेवाल्यांची एकमेकांना वाहनं धडकवण्याची स्पर्धा, वाहनांमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू। साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, व्यापाऱ्यांना केवळ 15 दिवसांचा साठा ठेवण्याची परवानगी। मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी। अंगणवाडीमधला आहार गुरंही खाऊ शकत नाहीत, अंगणवाडी सेविकांच्या संघटनांची पोषण आहाराबाबत एफडीएकडे तक्रार, आहाराची तपासणी करण्याची मागणी। चाळीसगावच्या ऑट्रम घाटामध्ये एसटी बस 400 फूट दरीमध्ये कोसळण्यापासून थोडक्यात बचावली। प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, काहींना किरकोळ दुखापत, सुदैवानं 40 जण बचावले।